आमचा नाही आहे, दूरचा नाही आहे. कारण स्वामी समर्थांच्या मठात वेळोवेळी या सगळ्यांची भेट मला होतच असते. आणि आता आपल्या ज्या महानगरपालिकेचे ज्या अध्यक्षपदासाठी आपल्या जे उमेदवार उभे राहिले आहेत आणि इतर उमेदवार इथे सगळेच उपस्थित आहेत. आज अध्यक्ष महोदय मॅडमने आम्हाला उद्याच्या त्यांच्या विचारसरणीचा आणि विजनचा जो काय त्यांचा ध्येय आहे, जे काय त्यांचं माइंडसेट आहे, जे काय विजन आहे, ते तुमच्या सर्वांसमोर त्यांनी मांडलेलं आहे आणि त्यांनी ते उत्तम प्रकारे तुमच्यासमोर प्रस्तुत केलेलं आहे. आणि मी खरोखरच त्यांच्या या विचारांचा मानसन्मान करते आणि त्यांची विचारसरणी आज बाहेरच्या देशात अभ्यास करूनसुद्धा, शिक्षण बाहेर घेऊनसुद्धा आपल्या सावंतवाडीसाठी काहीतरी विशेष करण्याचं त्यांचं कार्य आणि कर्तृत्व याचं खरोखर मी एकदम खुश आहे त्यांच्या या कार्याबद्दल की त्यांनी जे विचार मांडले ते समाजसेवेसाठी आहे. दुसरी गोष्ट, आज राजवाड्यातली ह्या राजकुमारी आहेत, आज त्यांची राजसून आहे ह्या, आणि तो राजवाडा ह्या वाड्याच्या समोरच्या बाजूला आहे आणि विशाल परवांचं घर ह्या वॉर्डच्या बॅक साईडला आहे. म्हणजे हा वॉर्ड इतका लकी आहे की दोन्ही साईडला त्यांना दोन मोठ्या युवकांचा आधारस्तंभ म्हणून आहे आणि मध्यभागावर तुम्ही आहे. म्हणजे इथल्या कुटुंबातील कुठल्याही व्यक्तीला कुठलीही अडचण लागली तरी तो एक तर तिथे जाऊ शकतो, नाही तर इथे येऊ शकतो, नाही तर दोन्हीकडे जाऊ शकतो. म्हणजे त्यांना कुठे नगरपालिकेतही जायची गरज नाही, एवढा त्यांना जवळचा आधारस्तंभ म्हणून ही दोन कुटुंब भेटत आहेत. आणि मी तुम्हाला शब्द देते की आज जसं त्यांनी विजन मांडलं त्याहूनही अतिउत्तम असं विजन ह्यापुढे आम्ही तुमच्यासमोर प्रस्तुत करू आणि सावंतवाडीत जो विकास घडला नाही त्या विकासासाठी आमचं कार्य एवढं सुंदर असेल तर भल्या भल्या महानगरपालिका विचार करतील की एवढी डेव्हलपमेंट सावंतवाडीत मागील 5-10 वर्षात होऊ शकली नाही, ती आज सडनली या 5 वर्षात कशी काय होणार आहे. तर आजचे आमचे सगळेच नगरसेवक आणि नगराध्यक्ष मॅडम हे सगळे उच्च शिक्षित आहेत आणि त्यांच्या कामासंदर्भात जो अभ्यास आहे, विजन आहे, हे अगदी पारदर्शक आहे. ह्यामध्ये कुठलाही वैयक्तिक फायदा नाही, कारण त्यासुद्धा एक सुज्ञ घरातून आहेत, एक राजघराण्यातून आहेत आणि आमच्या त्या फील्डमध्ये वावरणारी सगळी व्यक्ती ही सुसज्ज आहे, त्यांना कुठलाही वैयक्तिक फायदा नाही आहे. त्याच्यामुळे एखादं काम असे नका जे महानगरपालिकेत मोठा निधी आला तर त्याच्यामागे वैयक्तिक कोणाचा वाटा नसेल, त्या कामात त्यांची पारदर्शकता ही तेवढीच निव्वळ असेल जेवढे आज त्यांचे विचार निव्वळ आहेत. मी फक्त तुम्हाला सर्वांना एकच विनंती करते की येणाऱ्या 2 तारीखच्या महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये तुम्ही सर्वांनी कमळ या चिन्हावर आपले 3 तुम्हाला वोटर्स असणार, अध्यक्ष आणि इथल्या वॉर्डमधले 2 नगरसेवक, या तिघांनाही बहुमतांनी विजयी करायचा आहे आणि तुमचा मानाचा जो मतदानाचा हक्क अधिकार योग्य कामासाठी आणि योग्य परिवर्तन करणाऱ्या व्यक्तीला दिला तर उद्याच्या महानगरपालिकेमध्ये तुमचा फार मोठा सिंहाचा वाटा राहील आणि तुम्ही हक्काने आमच्याकडे तुमच्या जे काय अटी शर्ती, जे काय तुमच्या इथल्या अडीअडचणी असतील ते तुम्ही हक्काने आमच्याकडे मागायला येऊ शकताय आणि तेव्हा मात्र इथली कुठलीही व्यक्ती नाराज होणार नाही याचं आम्ही तुम्हाला पूर्णपणे आश्वासन देतो की इथल्या व्यक्तींची, की असं नाही की आज तुम्हाला आम्ही विनंती करतो आणि उद्या आम्ही तुम्हाला विसरू. तर मी पत्रकार बंधूंनाही सांगते की येणाऱ्या इलेक्शननंतर आमची विजय हा नक्कीच होईल, पण त्यानंतरसुद्धा दर महिन्याला तुम्ही अशीच प्रेस घ्या, तुम्ही असेच या की तुमचा 1 महिन्याचा आढावा जो होता, तुमच्यात काय इम्प्रूव्हमेंट्स आहेत, तुम्ही काय केलं हे तुम्ही आम्हाला विचारा. कारण पत्रकार बंधू ही सुद्धा एक समाजाचं एक असं शस्त्र आहे की जर समाजात आपण एखाद्या व्यक्तीला लोकप्रतिनिधी म्हणून निवडून देऊन तिथे जर काम होत नसेल तर ह्या पत्रकार बंधूंनी तिथल्या लोकप्रतिनिधींना जागृत केलं पाहिजे. आणि असंच आज जसा तुम्ही आढावा वेळोवेळी घेत आलात तसा दर महिन्याला महानगरपालिकेत आमच्या कामांचा आढावा तुम्ही समाजासमोर मांडला पाहिजे आणि समाजाकडून जे काही सजेशन असेल, आज सुशिक्षित वर्ग आमच्या समाजात बसलेला आहे, त्यांच्या पण प्रत्येकाच्या आयडिया ह्या खूप वाखणण्यासारख्या असतात, पण त्या काही वेळा त्या आपल्या प्रस्तुत करू शकत नाही. पण आम्ही तिथे असा एक सजेशन बॉक्स ठेवू की लोकांच्या आजच्या युवा पिढीच्या अशा काहीतरी कमेंट्स असतात, आयडिया असतात की आपण हे करू, काहीतरी त्यांचं एक विजन असतं, ते पण विचारपूर्वक आम्ही त्या अंमलात आणू आणि इथल्या समस्त जनतेच्या विचार विनिमय करून
पुढचं विकसित आणि अगदी सुंदर आणि निरोगी आणि सौंदर्य वाढण्याचं सावंतवाडीचं ध्येय आणि काम आम्ही निश्चितपणे चांगल्या पद्धतीने पूर्ण करू. मी फक्त आज तुम्हाला एकच विनंती करते, आमचे नगराध्यक्ष मॅडम आणि आमचे नगरसेवक यांना बहुमताने निवडून पुढील आमचा 3 तारीखचा गुलाल उधळायला तुम्ही सगळे या आणि विशेष करून आम्ही तुमच्या वॉर्डमध्ये येऊ एवढी नम्र विनंती करून मी माझे